how to calculate quartile when the data is discrete data. In the last lecture we studied how to calculate the quartiles when the data is individual data. There is only one type of information is available by putting a comma. So here two types of information is available. By arranging the observations in the data in ascending or descending order, we derived first one, the available data will be arranged in ascending or descending order. Remember that arrange the data in ascending orders only. So Qi is equal to size of I in the bracket n plus 1 by fourth observation, where I is equal to 1, 2, 3, that is Q1, Q2 and Q3. We have to calculate only 3 quartiles, Q1, Q2 and Q3. So there is the first example. Find out Q1 and Q3 from the following data. There are two types of information available. In the first column, income in lakh rupees. Second one, number of persons. Income is the first information and second one, number of persons. So income 5, 4, 9, 12, 15, 6 and 10 in lakh rupees. Number of person 8, 6, 12, 8, 6, 9 and 12. म्हणजे आता इथे इन्कम दिलेली आहे. त्या इन्कम ग्रुपमध्ये 5 लाख रुपये जी इन्कम आहे ती 8 पर्सन्सला आहे. नंतर 4 लॅक्स इन्कम आहे ती 6 पर्सन्सला आहे. 9 लॅक आहे ती 12 पर्सन्सला आहे. 12 लॅक आहे ती 8 पर्सन्सला आहे. 15 लॅक आहे ती 6 पर्सन्स 6 लॅक 9 पर्सन्स 10 लॅक 10 पर्सन्स. सो फर्स्ट वन आपल्याला काय करायचं आहे, अरेंज करायचं आहे डाटा इन असेंडिंग ऑर्डर अँड फाइंड आउट द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता इथे मेन काय आपल्याला आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. मेक 3 कॉलम्स. इन द फर्स्ट कॉलम जसं इन्कम आहे दिलेली, व्हेरिएबल आहे एक्स, त्याला अज्युम करायचं आहे, एक्स लिहायचं आहे. सेकंड वन नंबर ऑफ पर्सन इन द ब्रॅकेट एफ अँड थर्ड वन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दॅट इज CF. आता फर्स्ट आहे जो आहे तो आपला बघा इथे इन्कम इन लॅक रुपीज. आता जो लोवेस्ट आहे तो काय आहे, 4 आहे. 4पासून स्टार्ट करायचं आहे. 4 लॅक्स, 4 लॅक्स, 5 लॅक्स, 6 लॅक, 9 लॅक, 10 लॅक, 12 लॅक अँड 15 लॅक्स. हे झालं अरेंजमेंट. फर्स्ट कॉलमच आपल्याला इथे अरेंज करायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला फर्स्ट जो कॉलम आहे इन्कम आहे, फॉर एक्झाम्पल वेजेस आहे, सॅलरीज आहे दिलेलं, तर आपल्याला तो फर्स्ट कॉलम जो आहे एक्स कॉलम तो अरेंज करायचा आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये. आपण तो अरेंज केला आहे. 4 काय आहे, लोवेस्ट आहे आणि 15 आहे तो हायेस्ट आहे. क्वेश्चनमध्ये बघा 4 आहे तो काय आहे, लोवेस्ट आहे आणि 15 आहे तो काय आहे, हायेस्ट आहे. आता करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आपल्याला तिथे घ्यायची. मग आता इथे करस्पॉन्डिंग 4ची किती आहे बघा, नंबर ऑफ पर्सन 6 आहे. ओके आहे. 10ची 10 आहे, 12ची 8 आहे आणि 15ची 6 आहे. तशीच आपल्याला करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे तिथे. सो नंबर ऑफ पर्सन्स आपल्याला तिथे आपण घेणार आहोत. सो समेशन एफ इज इक्वल टू एन. लक्षात ठेवायचं आहे, समेशन एफ मीन्स इट इज द टोटल ऑफ एफ. जो सेकंड कॉलम आहे त्याचं टोटल म्हणजेच काय आहे, समेशन एफ म्हणजेच काय असणार आहे, एन असणार आहे, नंबर असणार आहे. मग आपण ते कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला किती मिळालं, 59. एन इज इक्वल टू किती आहे, 59. ओके देन फर्स्ट, आता जेव्हा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण कॅल्क्युलेट करतो, जो नंबर ऑफ पर्सन आहे एफ आहे तो फर्स्ट ॲज इट इजच ठेवायचा. ॲज इट इज किती आहे, 6 आहे. देन 6 नेक्स्ट वन काय आहे, 8.
सो 6 + 8 इज 14. तसंच करायचं आहे नेक्स्ट टाईम. 14 + 9 इज 23. 23 + 12 इज 35. 35 + 10 इज 45. 45 + 8 53. 53 + 6 इज 59. म्हणजे आपल्याला लास्टची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळते ती काय आहे? 59. लक्षात आलं? परत एकदा बघा. फर्स्ट ॲज इट इजच ठेवायचं आहे. 6 आहे ते 6च ठेवायचं आहे फर्स्ट कॉलममध्ये. देन ॲड नेक्स्ट 6 + 8 14. 14 + 9 23. 23 + 12 35. 35 + 10 45. 45 + 8 53. 53 + 6 59. ठेवा. इन्कम आहे तो आपण अरेंज केला आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये. सेकंड वनमध्ये करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी घेतली, त्याची टोटल केली. समेशन F = N = 59 आलेली आहे. अँड थर्ड वन आपण कॉलम जो आहे CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तो आपण कॅल्क्युलेट केला. आता नेक्स्ट बघा, फॉर्म्युला यूज करायचा इथे. Q1 = साईज ऑफ. आता Q1 मी सांगितलेलं आहे तुम्हाला. Q1 असेल तेव्हा ब्रॅकेटच्या अगोदर काहीच घ्यायचं नाही, कारण Q1 कॅल्क्युलेट करतो आहे आपण. जेव्हा Q2 असेल, Q3 असेल, Q2च्या वेळेस 2 ब्रॅकेटच्या अगोदर काय घ्यायचं आहे? 2. Q3 असेल तर ब्रॅकेटच्या अगोदर 3. सो Q1 = साईज ऑफ इन द ब्रॅकेट n+1 बाय 4th ऑब्झर्वेशन. आपल्याला n मिळालं आहे 59. ओके. 59 + 1 बाय 4. 59 + 1 60. 60 बाय 4. 60ला डिवाइड करायचं आहे 4नी. सो किती आलं आन्सर? Q1 = साईज ऑफ 15th ऑब्झर्वेशन. किती आलं आहे? 15th ऑब्झर्वेशन. आता आपल्याला काय बघायचं आहे? CF कॉलम बघायचं आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायचं आहे. सो साईज ऑफ 15th 14मध्ये येते का? नाही. बघा, CF आहे आपल्याकडे दिलेला, 6 आहे, 14 आहे, 15 14 नंतर येतात. ओके. मग 23मध्ये येणार आहे आपले. 15 लाईज इन 23 CF. बघा, साईज ऑफ 15th ऑब्झर्वेशन लाईज इन CF 23. हेन्स क्वार्टाईल व्हॅल्यू इज 6 लाख. करस्पॉन्डिंग लगेच बघायचं. इन्कम किती आहे? 6 लाख आहे. फिफ्टीन लाईज इन 23 CF. आणि कसं आहे? इन्कम किती मिळाली मग आपल्याला? 6 लाख. सो Q1 = ₹6 lakhs. तसंच आपल्याला Q3 कॅल्क्युलेट करायचं आहे. जसं सांगितलं मगाशी, 3 घ्यायचं आहे ब्रॅकेटच्या अगोदर. साईज ऑफ 3 इन द ब्रॅकेट n+1 बाय 4th ऑब्झर्वेशन. 59 + 1 बाय 4th 60 बाय 4. सो डिवाइड करा 60 बाय 4. 60ला 4नी 15 आहे. सो 3 × बाय 15 इज 45. 45th ऑब्झर्वेशन. परत एकदा CF कॉलममध्ये बघायचं आपल्याला. सो 45 आहे आपल्याला CFमध्ये. 45 लाईज इन CF 45. करस्पॉन्डिंग इन्कम बघायची आहे 10 लाख. सो आपला Q3 आला 10 लाख. सो साईज ऑफ 15th ऑब्झर्वेशन लाईज इन CF 20. Size of 45th observation lies in CF 45. Hence, quartile value is ₹10 lakhs. Q3 आपल्याला मिळाला आहे ₹10 lakh. व्हॅल्यू लिहायची आहे तिथे. फर्स्ट वन काय आहे? Q1 = ₹6 lakh. Q3 = ₹10 lakhs.